तर स्वागत आहे मित्रांनो परत एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर मी आलेलो आहे आपल्या दुसऱ्या ठिकाणी कांद्याला पाणी देण्यासाठी. तर पाहू शकता आपला कांदा असा आहे. तर तुम्ही कधी गेस केला आहे का आपला कांद्याचं बी वगैरे कशा प्रकारे असतं काय तुम्हाला माहीत आहे का? जर ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि मी आपल्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे आपल्या कांद्याचं बी कशा प्रकारचं असतं आणि कशा प्रकारे त्याची प्रक्रिया वगैरे होते, तिथून पुढे कशा प्रकारे आपण शेतामध्ये कांदा टाकतो आणि कशा प्रकारे नंतर पुढे लावतो कांदा. तर शेवटपर्यंत आपला ब्लॉग पहा आणि अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आपला कांदा दाखवून घेतो अगोदर मी. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं पाणी वगैरे द्यायला चालू आहे. तर मित्रांनो इथे पाहू शकता आपण वांगे वगैरे लावलेले आहेत घरी खाण्यापुरते. तर हा पेरलेला कांदा आहे, सर्वात अगोदर हे केलं होतं. तर चला गाईज मी दाखवणार आहे तुम्हाला आपण कांद्याचं बी वगैरे कशा प्रकारे प्रक्रिया होते आणि कशा प्रकारे नंतर आपण शेतामध्ये टाकतो आणि कशी कशी प्रक्रिया असते हे दाखवतो. तर चला हे पाहू शकतात हे आहे आपलं कांद्याचं बी. तर हे सध्या फुलामध्ये आहे. तर हे अजून समजा ह्याच्यावरती अशी प्रक्रिया होणार आहे की ह्याच्यानंतर हे आपण तोडणार आहोत. तोडल्याच्या नंतर हे वाळवल्याच्या नंतर एकदम कडक वाळवून घेणार मित्रांनो. वाळवल्याच्या नंतर हे आपल्या हाताने एकदम स्लो पद्धतीने चोळायचं आहे. चोळल्याच्या नंतर जे बारीक बारीक काळ्या प्रकारचं बी निघतं तर ते नंतर एकदम कडक वाळवून घ्यायचं आणि पुढच्या सीझनला आपण शेतामध्ये इसकटायचं. इसकटल्याच्या नंतर पाणी वगैरे द्यायचं. उगल्याच्या नंतर तिथून पुढे आपल्याला लावण्यासाठी प्रक्रिया चांगली होते. तर तुम्हाला ह्याच्यामधलं एक बी काढून दाखवतो मी. तर पाहू शकता हे अजून आपलं हे सध्या ह्याची प्रक्रिया झालेली नाही. हे ह्याच्यात नाही तर 4 ते 5 बी निघतात, ते पण काळ्या प्रकारचे. ह्याला टाईम आहे मित्रांनो. तर मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आपलं बी तयार केल्याच्या नंतर. त्यासाठी आपल्या चॅनलला आताच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. चला नवीन ब्लॉगमध्ये भेटू नंतर एकदा.